आंतरजिल्हा गुंडांची टोळी गावठी कट्टा व कोयत्यांसह अवघ्या 1 तासात जेरबंद। येवला तालुक्यात ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। AI व्हॉट्सअप अलर्टमुळे खुनासारखा गंभीर गुन्हा टळला। सोमठाण-देश तालुका येवला येथील ग्रामस्थांनी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या AI व्हॉट्सअप नंबरवर तात्काळ संदेश पाठवत कळविले की गावातील गौरव दत्तू सोनवणे व त्यांच्या कुटुंबियांना शेतीच्या वादातून बाहेरील 8 ते 10 गुंडांकडून जीवघेणी मारहाण केली जात आहे। ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ग्रामीण पोलीस AI प्रणाली सक्रिय झाली आणि पोलिसांनी केवळ अवघ्या 1 तासात संबंधित गुंडांच्या टोळीला जेरबंद केले। या टोळीत राजेंद्र सुधाकर जगताप, विलास बबन आयनर, प्रमोद कचरू सोनवणे, हरिहर भागीरथ औटे, अक्षय अशोक राजळे, शरद निवृत्ती चोपडे, साहिल मेहताब शेख, प्रवीप माणिक वायकर सर्व राहणार नेवासा, तालुका जिल्हा अहमदनगर यांचा समावेश आहे। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टे, तलवारी, कोयते व दांडे असा घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे। या जलद कारवाईमुळे येवल्यातील संभाव्य खुनासारखा गंभीर गुन्हा टाळला असून नाशिक ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी इरफान पठाण, नाशिक। येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनवणे यांनी आपल्या सावत्र भावाचा मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं। त्यांनी गौरव दत्तू सोनवणे याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पोलीस पाटीलांनी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहोचण्याचा प्रयत्न केला। पोलीस येत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला। त्यांचा पाठलाग करून येवला या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली। त्या 2 वाहनातून 8 आरोपींना काल अटक केली गेली। त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा, जिवंत असणारे 3 कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहे। या बाबतीमध्ये 307 आर्म्स ऍक्ट आणि इतर महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा, संगमनेर आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये 6 आणि 6 पेक्षा अधिक गुन्हे, तेही मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। याच्या बाबतीमध्ये सर्व 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे।